हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आज श्रीशा थोड्या वेळासाठी बाहेर जाणार होती, म्हणून मी हा वेळ वाया न घालवता तो वापरून किचनमधले कंटेनर्स क्लीन करणार होती. खूप दिवसांपासून विचार करत होती, पण वेळच मिळत नव्हता. तुम्हाला पण माहीतच असेल किती डस्ट डब्यांवरती जमा होते. दररोज वापरात असले तरी वरून साफ करायला राहूनच जातं. मग लगेच फ्रेश होते. झाल्यानंतर नाश्ता करून झाल्यानंतर लगेच सुरुवात करते. एक एक कंटेनर काढून आधी सगळे डबे काढते आणि आधी ड्राय क्लोथने डस्ट क्लीन करते. आणि श्रीशा असताना धुळीचं काम करणं पण बरोबर नाही. तिला धुळीची ॲलर्जी होऊ शकते, तिला त्रास होऊ शकतो. आणि खरंच एवढी धूळ बघूनच वाटतं की क्लिनिंग किती इम्पॉर्टंट आहे. आता हे सगळे डबे मी चांगले पुसून घेते. काही डबे मी हलके वॉश पण करते, ज्यामुळे ते अगदी फ्रेश आणि क्लीन वाटतात. एक कप्पा झाला की दुसरा कप्पा, असे सगळे कप्पे व्यवस्थित स्वच्छ करून घेते. क्लिनिंग करताना एक गोष्ट लक्षात येते, आपण रोज वापरतो त्या वस्तूंकडे लक्षच जात नाही. सगळे कंटेनर क्लीन झाल्यावर काही सामान रिस्टॉकिंग पण करायचं होतं, ते पण करते. आणि मला पर्सनली ना ट्रान्सपरंट कंटेनर खूप आवडतात, जेणेकरून काय संपलेलं आहे ते लगेच कळतं. बरं, या सर्व कंटेनर्सची जर लिंक हवी असेल तर कमेंट करा. आणि रिस्टॉकिंग केल्यानंतर किचन खूप ऑर्गनाइज्ड वाटतं आणि काम करताना पण खूप सोपं वाटतं. आणि ऑनेस्टली सांगायचं तर क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग केल्यावर खूपच सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि हाच माझ्यासाठी एक छोटासा मी टाईम असतो. म्हणून असा वेळ मिळाला की मी असे छोटे छोटे क्लिनिंग टास्क करतच असते. इतक्यात श्रीशा पण परत येईल, कारण आता एवढं सगळं आवरताना बराच वेळ गेलेला आहे. आणि मग पुन्हा तिच्याबरोबर बिझी रुटीन सुरू होणार आहे. म्हणून हे सगळं पटापट आवरून घेते. श्रीशा आली तर परत मला काहीही करता येणार नाही, सगळा पसारा तसाच्या तसाच राहील. त्यामुळे सगळं आवरून घेते. त्याचबरोबरच्या किचनमधल्या टाईल्स आहेत त्या पण मी सगळ्या व्यवस्थित पुसून घेते. इतक्यात श्रीशा पण येते आणि श्रीशा आली की परत तिला पुन्हा जायचं असतं, त्यामुळे ती बाबांच्या तिच्या मागे लागते. आत्ता सगळं किचन किती नीट आणि क्लीन दिसतं आहे. खरंच किचन क्लीन असेल तर मन पण खुश होतं. आणि आत्ताच मी सगळं ऑर्गनाईज केलं आहे आणि आल्या आल्या श्रीशा मॅडमचा सगळा परत पसारा काढण्याची सुरुवात होते. उद्याच्या नाश्त्यासाठी ते मिक्स डाळी मी भिजत ठेवते. असेच डेली रुटीन्स व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.